अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील तलाट्यांना पुन्हा नियुक्ती देऊ नका. पत्रकार साहिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली मागणी. जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत नियुक्ती न देता बडतर्फ करावी अशी मागणी पत्रकार साहिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील 28 आरोपी सध्या नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तालयात खेटा मारत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यांमध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा घोटाळा करत शेतकऱ्यांच्या नावे असलेले कोट्यवधींचे शासकीय अतिवृष्टी अनुदान परस्पर लाटले. या प्रकरणात जिल्हाधिकारी जालना कार्यालयाकडून चौकशी झाल्यानंतर संबंधित महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून महसूल सहाय्यक, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलाय. त्यातच या अनुदान लाटणाऱ्या लोकांना पुन्हा नियुक्त्या देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे निलंबित केलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील महसूल सहाय्यक, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारे नियुक्ती न देता बडतर्फ करावे अशी मागणी पत्रकार साहिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेली आहे. दिलेल्या निवेदनामध्ये निलंबित करण्यात आलेल्या 28 जणांची नावं नमूद करण्यात आलेली आहेत. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेला आहात. नेमकं काय तक्रार होती आणि कुठलं निवेदन आपण दिलेलं आहे? आपण सगळ्यांनीच पाहिलं की अतिवृष्टी अनुदान घोटाळा जो की जालना जिल्ह्याचा सभागृहात गाजला, विधानमंडळात गाजला, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजला. सुरुवातीला या अतिवृष्टी घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींची असल्याचा दावा आमदारांनी केला होता. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आणि हा घोटाळा अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं त्या चौकशीनं अहवाल दिला. त्यानंतर काही महसूल सहाय्यक असतील, मंडळ अधिकारी असतील, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि कोतवाल असतील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आणि पोलिसांनी या प्रकरणात चांगला तपास केला. मात्र आता याच प्रकरणातील 28 जे की तलाठी आहेत, महसूल सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी आहेत आणि कोतवाल आहेत, अशा 28 जणांनी आता परत आम्हाला त्यांची निलंबन झालं होतं. निलंबनानंतर त्यांनी आम्हाला परत याच्यात घ्यावं, नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी आता प्रशासनाकडे केली आणि असं समजतं की ते विभागीय आयुक्तामधील एका समितीकडे ते गेले. जी निलंबन समिती असते ती समिती यावर निर्णय घेणार आहे. परंतु विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या ताटातला घास या लोकांनी जे परस्पर बनावट लाभार्थी दाखवले, जे की शेतकऱ्याचा हक्काचा आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक अवस्था आहे शेतकऱ्यांची. अशा शेतकऱ्याच्या ताटातला घास यांनी बनावट शेतकरी तयार करून यांचे नातेवाईकांना शेतकरी दाखवून, काही तर विदर्भातले तलाठी आहेत, काही मुंबई साईडचे तलाठी आहेत, त्यांनी इथं येऊन की त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र यांना शेतकरी दाखवलं त्या गावात आणि त्या गावात म्हणजे अंबड घनसावंगीमधल्या वेगवेगळ्या गावातलं जे अनुदान आहे हे परस्पर लाटलं. ही गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि त्यामुळे या तलाठ्यांना, मंडळ अधिकाऱ्यांना आणि महसूल सहाय्यकांना परत प्रशासनानं कोणत्याही प्रकारे यांची दया दाखवू नये, यांची नियुक्ती करू नये ही मागणी आज मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, माननीय जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याकडे केली आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. जर प्रशासनाने यांना परत नियुक्त्या दिल्या तर ह्या आरोपीकडून अशा प्रकारचा मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे ती वापरून ते महसूल विभागात अशाच प्रकारे वेगवेगळे गुन्हे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला हा अपराध गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे त्यांना नियुक्ती देण्याऐवजी प्रशासनानं बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने त्यांना नियुक्त्या दिल्या तर लोकशाही मार्गाने हा लढा आम्ही लढत राहू. काय नाव आपलं? साहिल पिठोरे पाटील, जालना.